दशरथ राजाने समुद्र पोहून काढला होता. नाव पाण्यात बुडेल तेव्हा मी तिथंच होतो तेव्हा मला. रावणानं कारण केलं. रावणानं नारदाला विचारून घेतलं होतं, पण सांग पुन्हा महाराज नारदजी. महाराज नारद एक असे महाराज होते, सगळ्या पक्षात मान मिळायचा त्या माणसाला. सगळ्या कोणीही जा, भाजप काँग्रेस शिवसेना रासपा कुठेही जा, आणि त्यालाच महाराज म्हणते तो. सगळ्या जाती ज्याला मानतात आणि सगळे लोक ज्याच्या पायाजवळ झुकते त्याचं नाव साधू आहे. फलाने फलाने लोक डोसक्यावर नाचू लागले, एका जातीची अशी पाहिजे तसला विषय, ते तसं साधू, तसला साधू नसतोय. सगळे ज्याला मानतात तो साधू. असू द्या, तुम्हाला कळालं. भागवतात वसुदेवाचा भागवतात वसुदेवाचा नारदाचा संवाद एवढा विषय सांगतो. वसुदेव म्हणतात नारदा, भगवद्गीतेत ते श्लोक आहे समशत्रुच, आणि भागवतात त्याच फक्त थोडा काही तुकड्यात फरक आहे. समसकल भूतानां समस्य शत्रू वितरवै जनः. किती गोड आहे. काय सांगतात? अहो म्हणले नारदजी, तुमच्या इतका मान जगात कुणालाच नाही. नामन घेदी देवाचे, हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे, त्याशी तुझे कीर्तन रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. वा उत्तरेश्वर वा, काय म्हणले बघा. विषमत्व साचे तुझ नाही म्हण. नारदजी माझ्या कृपा करा, मला माझं मरण कशाचे ते सांगा. त्याने सांगितलं आता खूप पिढ्या बाकी आहेत म्हणले, अजून 7-8. अहो सांगू तर ठेवा म्हणले. मग सांगितलं, अहो म्हणले राव तुम्हाला मारायला दशरथाच्या पोटी राम येणे, आणि दशरथाचं लग्नच नाही होऊ दिलं तर म्हणलं आधीच मोडून टाकायचं. एकाला सोयीर पण आलत. सोयीर पण आल्यावर नका सांगायचं, पुन्हा सांगतो. तसं याने काय केलं, नावच हे केली माहिती आपल्याला. पण दशरथ राजाने समुद्र पोहून काढला. आणि पुन्हा कसा काढला? एकटा नाही, बायको पाठीवर घेऊन. या भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये विषय सगळे. दीर्घबाहू राजा, खटवांग राजा, दिलीप राजा, सुरसेन राजा, हे भागवतकार सांगा ना त्याला काय करा. हेनी सर झाकूनच ठेवलंय. हेनी फक्त सुदाम देवाचे पोहे आणि शेवटच्या दिवशी रिकाम्या हातानं पाया पडू नका. यायचं ठरलंयच मला. पहिल्या दिवशी परीक्षिती, हे पहिल्या दिवशी गोकर्ण, दुसऱ्या दिवशी परीक्षिती जन्म, तिसऱ्या दिवशी ध्रुव बाळ सती आख्यान, चौथ्या दिवशी कृष्ण जन्म सुटवडा आणा, 5व्या दिवशी गोवर्धन पूजा राशी आणल्याशिवाय येऊ नका, 6व्या दिवशी रुक्मिणीचं संयोग आहेर केल्याशिवाय, आणि 7व्या दिवसाची सुदाम देवाचे पोहे रिकाम पाया पडू नका. आज इथं आलेले सगळे भागवतकार माझे मित्र आहेत म्हणून बोलायलो बरं का. माझे मित्र आहेत म्हणून सांगायलो, दुसरे असल्यावर हे सांगायची हिंमत नाही. मला विषय एवढा सांगायचा आहे, समुद्र पोहून पलीकडे जाता येईल, वाऱ्याचा भारा बांधता येईल, पण साधूची भेट बहु अवघड आहे. विशेषाने बहु अवघड, काठिण्य आहे. आणि काय संत भेट सांगितली फार कठीण आहे. तपे तीर्थे दाने गोविंदू पै भेटे, तपे तीर्थे दाने गोविंदू पै भेटे. हो साधू तवना भेटे भाग्य विना, भाग्य विना साधू तवना भेटे भाग्य विना. दाने गोविंदू पै भेटे, तपे तीर्थे दाने गोविंदू पै भेटे. साधू तवना भेटे भाग्य विना, साधू तवना भेटे तपे तीर्थे व्रते गोविंदू पै भेटे, साधू न भेटे भाग्य. देव भेटणं सुलभ आहे म्हणले तुकोबार. तपानं मिळेल, व्रतानं मिळेल, काही मिळेल. आता हे शिवपुराण ऐकतो, चिंचुकीला महादेव प्रसन्न झाले, बहुलीला महादेव प्रसन्न झाले. त्या काही माळ करायच्या बायका होत्या का त्या या शिवपुराणातल्या? नाही, मी त्याच्या घरी जाणं नव्हतं मला. पण तरी भेटला का? व्रत अवघड केले ना महाराज, तपा अवघड केले, आणि त्यांनी शंकराला प्रसन्न. आता शिवपुराण सुरू तुम्हाला ऐकायला मिळेल सगळं. देव भेटणं सोपं आहे, पण साधू भेटणं अवघड आहे बाबू. पुन्हा सांगू का, ज्याला ज्याला देव भेटला ते धनामानाला भुलले, आणि ज्याला साधू भेटला त्यांनी धनामानाला लाथ मारली.
सगळ्या संतांनी देवाकडे म्हणून प्रार्थना केली, देवा काही नको, संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझिया जीवा. पूर्वी देवा मनोरथ. एक दृष्टा सांगतो, भजन करा विठ्ठल. उपमन्यूला देव भेटला, प्रल्हादाला देव भेटला, ध्रुव बाळाला देव भेटला, बिभीषणाला यायचे कुठं आबंग कोणी म्हणतंय का? ध्रुव म्हणे आता उलट संतांनी याला नापास केलं. महाराज संत म्हणले नापास झाले. मूर्ख बिभीषण तुझा आला शरण, लंका राज्य दान मागित रे. मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाणा. प्रसंग आहे सांगतो. तुम्ही आमच्या बिभीषणकडे बघायला होय, हे नाही हो, रामायणातला बिभीषण म्हणायला. विठ्ठला हे म्हणून आमचे महाराज सांगत होते, ते पूर्वी मालिकेच्या सुरुवातीला यायचं, या मालिकेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. तसं कीर्तनकारला सांगावं लागलं इथून पुढे बाबा हे. रामानं श्रीराम हे आपलं रावणानं श्रीराम प्रभूची भार्या अंतुरी सीतामाय चोरून आणली. पागल माणसं वावा म्हणू लागले, शहाणे माणसं वावा म्हणत नाहीत, पण चुका सांगितल्याशिवाय हे शहाणपणाचं लक्षण आहे. येडे माणसं कशाला वावाच, बेसुरात गायलं तरी वा क्या बात आहे, अरे त्याची कड लागाली, अरे बेतालात वाजविलं तरी क्या बात आहे, अरे ते बिघडाले. शहाणी माणसं वावा म्हणतच नाहीत. चांगल्याला म्हणत नाहीत ते, वांगल्याला म्हणतील का? म्हणतच नाहीत ते. एवढंच म्हणतील, वा बेटा बरं वाजवलंस, बेटा बरं वाज, अजून तयारी कर, जगत फार मोठं आहे, या जगाच्या बाजारामध्ये काय लागते. 4 येडे माणसं खुश करणं सोपं आहे बाबा, पण शहाण्याची मान हलविणं सुद्धा अवघड आहे. अवघड आहे. संभाजीनगरला पंडित झाकीर हुसेन आले होते. दत्ता महाराज तुम्हाला माहिती, विठ्ठलराव फडकर होते आमच्या गावाला मृदंगाचे. मला सांगितलं त्यांनी, झाकीर हुसेन साहेब त्यांचा मुलगी आहे तिथं राहायला होती, आणि मुरकुटे म्हणून वकील आहे तिथं. ते दोघं संगीताचे रसिक होते. मला म्हणले चला ऐकायला. म्हणलं गेलो. मला वाटलं फुकट आहे की. 2000 रुपये तिकीट होतं. काय ऐकायला? ते तबला ऐकायला 2000 रुपये तिकीट. रामकृष्ण हरी. त्या वकिलानं भरलं, गेलो. पुढे माणसं बसलेली सगळे. त्यांनी त्या झाकीर हुसेनजींनी हिंदीतून सांगितलं, तेवढं माझ्या लक्षात आहे. म्हणले तुम्ही मला काय दिलं याच्यापेक्षा मला महत्व नाही, तुम्ही मी वाजवताना मान हलून दाद दिली ही माझी कमाई आहे, असं म्हणले ते. पण गाताना ढंग स्वर आणि वाजवताना लय कळाली, आणि बोलताना शब्दाचं ज्ञान झालं की माणसानं जग जिंकलं. विठ्ठला विषय आहे का? चूक कळते शहाण्याला. शहाणी माणसं गप बसली की जगाचं वाटलं होतं, एवढं सांगायचं. भीष्माचार्य गप बसले, काय घडलं घडू नये ते शेवटी म्हणले की देव मारताना भीष्माचार्य त्या भागवतात मी जवळच होतो तिथं. प्रथम स्कंदातला 9वा अध्याय काढा की तुम्ही भागवतातला. देव म्हणले भीष्माचार्य चुकलात तुम्ही. काय म्हणले? टचकन डोळ्यात पाणी आलं किंवा भीष्माचार्याच्या. तेव्हा काय चुकी झाली? अन्याय पाहिला, अपराध पाहिला, खोट्याला साथ दिली, म्हणून ही वेळ तुमच्यावर आली. मृदंग कमी झालेला सुद्धा सहन होईन हो महाराजाला. त्याला महाराज म्हणते 1.5 घंटा मृदंग उतरलाय आणि क्या बातच आहे म्हणाले. नाही जमत त्याला. गाडीत आला खरे बिभीषणाला सगळं कळू लागलं किंवा आता शहाणा माणूस लंकेमध्ये हरिभक्त कोण होते? बिभीषण महाराजच होते. बिभीषण मग बिभीषणाला वाटलं सख्खा भाऊ आहे, वाया जाऊ नये म्हणून सांगायला आली, दादा पाया पडतो माझा ऐका, श्रीरामाची अंतुरी श्रीरामाला परत करा. ही बाई नाही, आदिमाया शक्ती आहे. आणि हिच्याकडे वाईट सामान्य स्त्रीकडे जरी वाईट नजर पाहिलं तरी त्याचं चांगलं होत नाही. ही तर आदिमाया शक्ती आहे. सोडून द्या म्हणल्यावर
रावणाला राग आला, मला शिकवितोस, खप 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 लाता हाणल्या बिभीषणाला, लाता हाणल्या. बिभीषणाला वाटलं चांगल्या गोष्टी सांगायला गेलो मी, माझा राग आला. असल्या भावाजवळ राहण्यातच काय मजा आहे म्हणला, पक्षच बदललेला बरा. तोंडात गवताची काडी धरली, श्रीराम प्रभूला शरण आला. प्रभूनं ओळखीलं, सख्या भावाला लाथ हाणून आलंय म्हणजे हे गावाचा उद्धार करण्यासाठी आलेलं नव्हे, हे कर्ज बाजारी झाले, बँक भराय आले. हे ओळखीलं, कुंकवाचं बोट उचललं, कपाळाला लावलं. रावण मेला की राज्य तुला, या गोष्टीच्या भ्रमात वेडा झाला बिभीषण. चला युद्ध सुरू झालं. युद्धात रावण मरत नाही, प्रभू बाण सोडायलेत. मग विचारलं बिभीषणा रावण का मरत नाही? त्याच्या बिंबीत बाण मारावं लागते म्हणले. राम प्रभू खाली वाकले, कानात बिभीषण बोलल्याबरोबर रावणाला कळाला आपता पुंडली म्हणायची येळ. तेव्हापासून म्हण पडली, घरचा भेदी. पाहिल्यावर मग रामप्रभू बाण हाणला, पडले खाली. 10 मुकुट खाली गळून पडले, पाय खोडायले, पितांबर वाऱ्यानं ओढायलाय, रक्त बंबाळ शरीर झाले. आणि मग बिभीषण म्हणू लागला प्रभूला, प्रभू शेवटी रक्त आहे, मरणादारी का तोरणादारी, वैऱ्याच्या जावा, हे तर भाऊ आहे, 2 गोष्टी जाऊन बोलू का? जाय बाबा म्हणले, मी कशाला अडू म्हणला. बिभीषण म्हणू लागला. बिभीषणला पाहिलं की रावण रडायला लागला मोठ्यानं. महाराज बिभीषण, दादा आता रडून काय उपयोग आहे, येळ गेली. तुमच्यासारखा गायक नव्हता, तुमच्यासारखा वादक नव्हता, तुमच्यासारखा भक्त नव्हता, तुमच्यासारखा माईची सेवा करणार कोणी नव्हता, तुमच्यासारखा विद्वान नव्हता. रावण निर्मी स्तोत्र म्हणायला मोठ्या मोठ्यांना घाम फुटतो, एवढे विद्वान, पण काय उपयोग आहे आता? सुना विधवा झाल्या, लेक मेली, लंका जळाली. रावण म्हणले, पागल माणसा, मी त्याच्यासाठी रड नाही. फार पूर्वी मी विचारलं होतं नारदाला की माझ्या कुळाचा उद्धार कसा होईल. रावणानं सांगितलं, भक्ती केली तर एकट्याचाच तुझा उद्धार होईल, पण वैर केलंस तर रामप्रभू येतील आणि तुझ्या सगळ्याली मारतील. कसं वैर करावं? मला नारदानं सांगितलं होतं, बायको चोरून आण आणि सगळं कुळ रामाच्या हातानं मेल्याशिवाय सोडू नको म्हणून. मुख्य वैराचे कारण, मुख्य वैराचे करा, कारण त्याचे करावे जा म्हणले. म्हणून मी बायको चोरून आणली. ऐक, अरे नुसतं राम 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 म्हणून मेलं तर मोक्ष आहे, अंतकाळी ज्याच्या. भागवताचा श्लोक आहे महाराज, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वर. 9व्या अध्यायातला भीष्माचार्याच्या, भीष्मदेवाला म्हणाले, दुसरं काही नको. निर्वाणित्वा सर्व भावम मुखम नारायणम वदंती देवा, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण. काय आरजी आहे? जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले. अपेक्षा नाही दुसरी. महाराजांनी प्रार्थनाच केलेली, सेवेमध्ये जमाधरा, 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 सेवेमध्ये जमाधरा. सेवटी कृपा करा, सेवटी कृपा कृपा करा, सेवटी कृपा कृपा कृपा
प्रार्थना आहे, एवढी आता काही गरज नाही, शेवटी कृपा करा. वा. शेवटी नाम आलं की उद्धारच महाराज. पण बिभीषणा काय भाग्यवान आहेत आम्ही. राम राम म्हणित रामाला पाहत पाहत रामाच्या हाताने मेलोत, मोक्षाला गेले सगळे म्हणजे. आणि सगळे पुढे घातले. मग रडू कशाचे यायले, तू एकटा माग राहिलास त्याचे यायले. वा. पण म्हणून तू गोबरायनी सहीच केली. मूर्ख बिभीषण, तुझा आला शरण लंगना. देव भेटलेली माणसं तरलेच नाहीत आणि साधू भेटलेले वाया गेलेच नाहीत. हे विषय असा. पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या भेटीची इच्छा नाही असं नाही आहे, पण संतांद्वारा भेट झाली ती खरी आहे. आणि देवाची कृपा झाल्यावर साधूची भेट होते. पण आमच्या जीवनात काय करावं इच्छा असून होऊ शकत नाही. त्याच्यासाठी मात्र जीव तळमळ तळमळ करायला आहे, कधी भेटेल म्हणून. काही ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठे सदगती. काय कृपा करील ऐसे तुम्ही सांगा. पण महाराज म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. देवा कृपा करील मद, देवा कृपा करील मद. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. देवा कृपा करील मद, देवा कृपा करील संसारातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतात आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी पुण्याने मिळतात. जोग महाराज शिक्षण संस्थेत बसायला मिळणं पुण्यानं बरं का. क्या बात. चांगल्या गुरुचं सानिध्य मिळणं पुण्यानं. हे बघा, कलाकार मिळणं मुश्किल नाही सध्या, पण गुरु महात्मा मिळणं, कलाकार म्हणजे खूप आहेत शिकविणार. सारे ग म प द. ऋषभ लागला आणि कोमल लागला, दैवत वाया गेला. कलाकार मिळणं सोपं आहे, पण गुण असून सद्गुणी मिळणं अवघड आहे. आणि जो सद्गुणी आहे तो संत आहे. विठ्ठला.